श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। हे रामायणी निज कथा, जे आदरे ऐके श्रोता, ते पाप पुण्याच्या करी गाता, स्वभावता नित्यमुक्त। प्रभु रामचंद्र भगवान की जय। असा असणारा त्या ठिकाणी कालच्या अध्यायामध्ये योग वाशिष्ठ जो काही असणारा प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते सर्व वशिष्ठ ऋषीने असणारे हे सर्व ज्ञान प्रतिपादित केलेले आहे। आणि हे जे ब्रह्मज्ञान प्रभू रामचंद्रांना सांगितलेलं आहे तेच असणारे जे काही कथा सगळं आहे ती सगळी कथा जर आपण एकदम मन लावून सर्वांगाने असणार जर व्यवस्थित ऐकली तर असणार त्या ठिकाणी आपलं सगळं पाप पुण्य जे आहे ते सगळं नाहीच होतं आणि मुक्ततेला असणार आपल्याला प्राप्त होण्यास सुलभ अशा प्रकारचा उपाय होतो। कथा श्रवणे नित्य मुक्त, आहे नवलाव नवेत, अक्षरे अक्षर अक्षरार्थ, श्री रघुनाथ कथार्थे। आणि अशा प्रकारे असणार नित्य दररोज असणारी ही जी काही रामायणाची कथा आहे ही जर असणार दररोज ऐकली, श्रवण केली, पुन्हा असणार थोडंफार मनन जर केलं तर त्याने असणार आपल्याला मुक्तता या संसारापासून भेटते। तर कशा प्रकारे असणार हे जे रामायण आहे त्या रामायणाच्या प्रत्येक अक्षरामध्ये असणार जे अक्षर अशा स्वरूपाचं ब्रह्म आहे ते ब्रह्म भरून असणार त्या ठिकाणी नादबाबाने वाल्मिक ऋषीने असणार आपल्यासाठी सुपूर्त केलेलं आहे। आणि ते जर कानेंद्रियाद्वारे आपण जर आपल्या हृदयात साठवलं तर निश्चितच असणार आपण ब्रह्मज्ञान युक्त होऊन मुक्तता प्राप्त करू शकतो। पळतार रघुनाथ चरित्र, श्रोते वक्त्य नित्य पवित्र, धन्य ऐकते त्यांचे श्रोत्र, धन्य वक्त्र वदत्याचे। आणि हे रामायण असणार वाचत असताना सांगत असताना जे काही ऐकणारे देखील आहेत आणि सांगणारे देखील आहेत, सांगणाऱ्याच्या असणार मुखामध्ये प्रभू रामचंद्राचं सतत नामस्मरण, प्रभू रामचंद्राची असणारी यशोगाथा वर्णिल्या जाते, त्यामुळे ते मुखही पवित्र होतं आणि तीच पवित्र गाथा असणारे पुढे बसणारे जे काही श्रोते आहेत त्यांच्या कानावर पडते आणि त्यांनी त्याच्यात असणारा मुग्ध होऊन ज्यावेळेस ते ऐकले जाते त्यावेळेस त्यांच्या कानाद्वारे असणारा पूर्ण शरीर देखील पवित्र झालं जातं। धन्य धन्य वाल्मिक मुने, श्रीराम कथा वदली वाणे, कथा त्रैलोक्य पावने, भवमोचने चरितार्थ। आणि ग्रंथकर्ते असणारा नादबाबा त्या ठिकाणी धन्यता वाल्मिक ऋषींना देऊ लागलेले आहेत की त्यांच्या मुखातून असणारा प्रभू रामचंद्राचं असणारं जे काही वर्णन आहे किंवा जे काही चरित्र आहे ते अगाध स्वरूपाने असणार त्या ठिकाणी संसार तारून घेण्यासाठी मुखातून त्यांच्या आलेलं आहे। आणि तेच चरित्र असणार त्यांच्यामुळं आज आपल्याला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे असणार नामस्मरण किंवा असणार गुणवर्णन त्यांच्यामुळे होऊ लागले आहे। अशा प्रकारचे असणार त्या ठिकाणी ही जी कथा आहे हे जे प्रभू रामचंद्राचं असणार गुणवर्णन आहे त्या ठिकाणी आपल्याला नित्य असणार मुक्त करण्यासाठी उपयुक्त अशा प्रकारचं आहे। राम नाम दो अक्षरे, कुंटिनी वंदिजे सुरवरे, ऐशे कथेच्या गाद तोरे, ते कोणे वैखरे वानावे। आणि अशा प्रकारे असणारा इथून मागे आपण कितीतरी ज्या कथा आहेत साधू संतांच्या ऐकलेल्या आहेत, योगी मुनी जपी तप्यांच्या ऐकलेल्या आहेत, जी असणारा वेश्या व्यवसाय करणारी स्त्री आहे ती जर असणार प्रभू रामचंद्राचं असणारं नामस्मरण करीत असेल तर तिला देखील अशा प्रकारच्या स्त्रीला देखील स्वर्गात किंवा वैकुंठात असणारा जागा मिळालेली आहे। आणि अशा प्रकारची आगाध कीर्ती जी आहे ती असणारी या फक्त राम नामाच्या 2 अक्षरात आहे अशा प्रकारे नादबाबा सांगतात। हे असो पूर्व कथा संबंधी, श्रीरामासी लागे समाधे, हे स्वय वशिष्ठ उद्बोधी, हे कथा विधेयवरारा। आणि अशा प्रकारे असणारे हे कथानुसंधान आहे कथेची अत्यंत महती अशा प्रकारची आढळ अशा प्रकारची आहे। आणि तीच असणारी कथा आपण पुढे चालवून जे काही प्रभू रामचंद्र असणार समाधी अवस्थेत गेले होते त्या समाधी अवस्थेत जाण्याचं कार्य देखील असणार वशिष्ठ मुनीमुळे झालं होतं आणि पुन्हा असणाऱ्या वशिष्ठ ऋषीने पुन्हा एकदा समाधीतून वापस आणण्याचं काम प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी केलेलं आहे। श्रीराम झाला सावधान, प्रपंच परमार्थ सिद्धी समान, हे वशिष्ठाचे पूर्णपण, श्रीराम संपूर्ण बिंबले। आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्र ज्यावेळेस समाधीतून बाहेर आले, बाहेर आल्यानंतर जो काही असणारा
परमार्थ रूपी ब्रह्मज्ञान त्यांना असणार झालेलं होतं. ते ज्ञानानेच पुन्हा हा जो संसार आहे किंवा हा जो प्रपंच आणि जो काही परमार्थ आहे त्या दोन्हीकडे पाहण्याची जी काही दृष्टी आहे ती सर्व एक अशा प्रकारची झालेली आहे. आणि त्याच्यामुळेच असणारा प्रभू रामचंद्र आता पूर्ण झाले अशा प्रकारचा विचार असणारा त्या ठिकाणी वशिष्ठ मुनीला आलेला आहे. सर्वेंद्रिय चित्त समाधान मिथ्या समाधी उत्थान कर्म क्रिया ब्रह्मपूर्ण ऐसा सावधान श्रीराम. आणि अशा प्रकारे असणार हे जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांचं असणार ते भगवंत अशा स्वरूपाचे आहेत. ते असणार निर्गुण स्वरूप आहे. फक्त असणार आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी असणार त्या ठिकाणी सगुण स्वरूपामध्ये आलेले आहेत. आणि तेच प्रभू रामचंद्र त्यांना असणार कोणती समाधी आणि कोणता अधिष्ठान, कोणती स्थिरता, कोणतं जप आणि कोणतं तप हे असणार कोणत्याही गोष्टी काही करायची गरज नाही. परंतु असणार आपल्यासारख्या सामान्य जनतेला किंवा सामान्य माणसाला काहीतरी शिकता यावं यामुळे असणार प्रभू रामचंद्र अशा प्रकारच्या अगाध लीला आपल्याला करून दाखवू लागली आहे. देखोने श्रीराम सावधान विश्वामित्रानंद गहन सुखावनी सूरगण केले संपूर्ण पुष्पवृष्टी. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्र आता सर्व इंद्रिय आणि असणार जे आनंदून गेलेले होते, जे असणार त्यांना सुख जे आहे ते असणार प्राप्त झालेलं होतं. आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळेस सुदृढ होऊन अत्यंत असणार सगळ्याकडे निरीक्षण करून पाहू लागले त्याच वेळेस असणार जे विश्वामित्र आहेत त्या विश्वामित्राने पाहिलं की प्रभू रामचंद्र पूर्ववत झालेले आहेत आणि आता आपलं जे काही कार्य आहे ते नक्कीच सिद्धीला जाणार आहे. आणि दुसरे जे असणार देवाले देव त्या ठिकाणी आले होते त्यांना देखील अत्यंत आनंद असणारा प्रभू रामचंद्रामुळे झालेला आहे. आणि त्यामुळे सर्वांनी मिळून भगवंत स्वरूप प्रभू रामचंद्रावर असणारा फुलांचा वर्षाव केलेला आहे. सूर्य दुदुंबे त्राटिल्या बेरे निशान त्राटिले राजद्वारे गगन गर्जे जय जयकारे पूर्ण स्वर्ण रे आल्हाद. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्र आता असणारा आपल्याला बोलताय चालताय सगळ्या गोष्टी असणारे सुरळीत झाल्या हे कळाल्यानंतर जे काही नगर आहेत ढोल ताशे असणारे अत्यंत उल्हासाने त्या ठिकाणी सर्वजण वाजू लागले आहेत. आणि त्याबरोबरच असणारा मृदंग टाळ कहाळा असणारा या वाजून देखील प्रभू रामचंद्राच्या नामाचा जयघोष करू लागलेले आहेत. आणि या जयघोषामध्ये त्या ठिकाणी देवादी देव जे काही असणारे जीव आहेत, माणसं आहेत, ऋषीगण आहेत ते आनंदी होऊ लागलेले आहेत. विश्वामित्राच्या यज्ञार्थ स्वये जाईल रघुनाथ वशिष्ठे पावने सुमुहूर्त आल्हादे दशरथ प्रयाण करवी. आणि अशा प्रकारे असणारा आता जे प्रभू रामचंद्र आहेत ते ज्या विश्वामित्र असणारा आपल्याला मागणं मागू लागलेले होते की मला असणारा प्रभू रामचंद्र द्या, मला यज्ञाचं रक्षण करण्यासाठी पाहिजे. म्हणून आता हे प्रभू रामचंद्रांना असणार हे वशिष्ठ ऋषी आणि राजा दशरथ त्या ठिकाणी प्रस्थानाला परवानगी दिली. करवन या पुण्या वाचन राजा सवे सैन्य दे संपूर्ण हे वशिष्ठे निवारून राम लक्ष्मण रथारूढ करवे. आणि अशा प्रकारे असणारा ज्या वेळेस राजा दशरथाला आपल्या लेकराचा असणारा कळवळा आलेला आहे आणि कळवळा आल्यामुळे जे काही सैन्य आहे ते सैन्य सुद्धा प्रभू रामचंद्रासोबत देण्याचं नियोजित त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु जे वशिष्ठ ऋषी आहेत ते वशिष्ठ ऋषी पुढे सरसावले आणि जे काही असणार सैन्य आहे ते सैन्य पाठवू नका आणि सैन्य इथेच राहू द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीने राजा दशरथांना केली आहे. आणि सैन्य विरहित जे काही प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जे आहेत ते रथात त्या ठिकाणी बसवलेले आहेत. राजा म्हणे विश्वामित्रा प्रती मी आत्मा दिदरा तुझ्या हाती यावरे तू कृपा मूर्ती जानसी त्या रीती संरक्षी. आणि त्याच वेळेस असणारा पिताश्री स्वरूप जे राजा दशरथ आहेत ते विश्वामित्र ऋषींना बोलू लागले आहेत की हे ऋषीवर्य मी असणारा तुम्हाला प्रभू रामचंद्र देतोय आणि लक्ष्मणजी देतोय, परंतु हे असणारा माझं काळीज आहे आणि यांना असणारा तुम्हाला जितकी यांची काळजी घेता येईल तितकी असणारी काळजी घ्या. यांना जर काही झालं तर मला असणारा सहन होणार नाही. अशा प्रकारे असणार संरक्षित स्वरूप जे राजा दशरथ त्या ठिकाणी विश्वामित्रांना बोलतात. वशिष्ठ म्हणे विश्वामित्रासे तुझ गुरुत्व यावे सूर्यवंशी धनुर्विद्यास विजेसे श्रीरामासे उपदेशे. आणि त्याच वेळेस गुरुवर्य वशिष्ठ ऋषी असणारे विश्वामित्रांना बोलू लागले आहेत की हे ऋषीवर्य तुम्हाला आता असणाऱ्या त्या ठिकाणी या सूर्यवंशामध्ये असणाऱ्या गुरुत्वाची पदवी जर प्राप्त तुम्हाला करायची असेल तर त्याच ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी तुमच्या सोबत येऊ लागलेलं आहे. परंतु प्रभू रामचंद्रांना असणारं तुम्ही नेलं तर तुम्ही यांना असणारं शस्त्रास्त्र जी काही विद्या आहे ती पूर्ण असणारी अवगत करा. परंतु
यांना विद्या शिकवित असताना काहीतरी हातचा राखून ठेवू नका. यांना समूळ असणारी जी काही विद्या तुम्हाला माहिती आहे त्या सर्व विद्यांनी असणार परिपूर्ण करा, एवढीच असणारी माझी इच्छा आहे किंवा मागणं आहे. अशा प्रकारची विनंती वशिष्ठ ऋषी विश्वामित्रांना करीत आहेत. ऐकोने वसिष्ठाचे वचन विश्वामित्रे केले नमन. तो अंतरात्मा आपण मनोगत पूर्ण जानसी माझे. आणि अशा प्रकारची विनंती वशिष्ठ ऋषी केल्याबरोबर विश्वामित्रांनी असणारा नमस्कार त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींना केलेला आहे. आणि वशिष्ठ ऋषींना सांगितलं की हे गुरुवर्य, तुम्ही असणारं जे काही मला सांगत आहात त्याच असणाऱ्या रीतीने मी यांना असणारं शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्हाला ही माहिती आहे की आपण दोघं असणारं समान अशा प्रकारचे ब्रह्मविद्या आहोत. आणि त्यामुळं मी कोणताही त्या ठिकाणी गुण त्यामध्ये दोघांमध्ये ठेवणार नाही. त्याला परिपूर्णता असणारं नक्कीच प्राप्त करून देईल. जाणो आणि माझे मनोगता शिष्य करावे मनसी रघुनाथा. तुझ हे परताज्ञाता आणि सर्वथा सेना. आणि अशा प्रकारे मला यज्ञ जे आहे माझे त्यांचं असणारं संरक्षण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांना नेते. परंतु असणारं जे मी ज्यांना नेतोय ते प्रभू रामचंद्र तुमचे शिष्य आहेत. परंतु तुमचा असणारा असा अवधार्य आहे की तुम्ही स्वतः असणारा मला सांगू लागले आहात की माझा शिष्य असणारा तुम्ही घडवा. ही जी मनाची असणारी मोठेपणा आहे तो मोठेपणा कुणाकडेच भेटत नाही. परंतु तुम्ही असणारा हा मोठेपणा मला देऊन अत्यंत गौरवित केलेला आहे. अशा प्रकारे असणारा तुमची महानता आहे असं त्या ठिकाणी विश्वामित्र वशिष्ठांना बोलतात. आपुलिया सच्चिष्यासे कोणी न द्यावे उपदेशासे. हे वशिष्ठा साजे तुझ पासे इतर ऋषींचे अत्याभिमान. आणि हे वशिष्ठ गुरु, तुम्ही असणारा अत्यंत महान अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. कारण ज्याच्याकडे सत्शिष्य आणि सर्वात वरिष्ठ अशा प्रकारचा शिष्य आहे तो असणारा कुणालाच आपला शिष्य तुला धर आणि तू याला शिकव आणि तुझं नाव मोठं कर असं कुणी असणारं म्हणत नाही. या तिन्ही जगतात आतापर्यंत तसा कुणी गुरु होऊन गेलेला नाही. परंतु हे भगवान, तुम्ही असणार या प्रभू रामचंद्र स्वरूप हा जो शिष्य आहे तो असणारा त्रिभुवनातला सगळ्यात महान शिष्य आहे. आणि त्याचे असणारा मला तुम्ही त्यांना असणारा मला तुम्ही सोपवलेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही महान आहात अशा प्रकारे बोलत आहे. वशिष्ठ म्हणे विश्वामित्रासे मी तो नाही आम्हा तुम्हासे. या लागे तो श्रीरामासे अवश्य होसे गुरुत्वे गुरु. आणि त्याच वेळेस वशिष्ठ ऋषीने सांगितलेलं आहे की हे विश्वामित्र, तुम्ही असणारे जे काही प्रभू रामचंद्रांना शिकवणार आहात ते काही न्यूनाधिक नसणार आहे, ते परिपूर्णच अशा प्रकारचं असणार आहे. आणि मला निश्चितच माहिती आहे की माझ्या असणारं समतुल्य जर तुम्ही असाल तर तुम्ही तुमची जे काही असणारे प्रेम, तुमच्यापाशी जे प्रेम आहे आणि भक्ता किंवा शिष्यासाठी जे काही असणार तुमचा कळवळा आहे तो असणारा मला माहित आहे. त्याच्यामुळं तुम्ही देखील असणार तितकेच महान आहात. आणि म्हणूनच मी तुमच्याकडे असणार प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांना सुपूर्द करीत आहे. दोघा मुनींच्या वचनार्था ऐकोने आला रघुनाथा. दुहे मुनींचे निज ऐक्यता उल्हासे रघुनाथ रथारूढ. आणि त्याच वेळेस असणारा वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र जे आहेत ते बोलू लागले आहेत की तुम्ही शिकविलं काय, मी शिकविलं काय, आपण दोघंही तितकेच असणार ज्ञानी किंवा त्यांना असणार पूर्ण करणारे अशा प्रकारचे आहोत. आणि त्याच्यामुळे असणार तुम्ही निश्चितच त्यांना घेऊन जा असं म्हणल्याबरोबर हा जो संवाद आहे तो प्रभू रामचंद्राने असणारे ऐकला. आणि ऐकल्यानंतर अत्यंत आनंद त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना झालेला आहे. आणि हे सर्व उरकून जे आहे ते प्रभू रामचंद्र रथामध्ये जाऊन बसलेले आहेत. जीवासवे जैसा प्राण तैसा रामासवे लक्ष्मण. तेने एक केले रथारोहण धनुष्यबाण कुनिरेसी. आणि ज्याप्रमाणे असणारा आपला जीव आहे, जो देह आहे, ते देहासोबत जसा प्राण आहे म्हणजे दोन्ही असणारे एका व्यतिरिक्त राहू शकत नाही, तशा प्रकारे जसं प्रभू रामचंद्र असणारे रथामध्ये त्या ठिकाणी जाऊन बसले तशाच प्रकारे असणार जे लक्ष्मण जे आहेत ते लक्ष्मण सुद्धा असणार त्या रथामध्ये त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत. आणि सोबतच त्यांनी आपले जे धनुष्य आहे आणि बाण काय आहेत आणि ते बाणाचा असणारा तो ताफा घेऊन असणारे दोघ जण रथामध्ये आरूढ झालेले आहेत. श्रीराम करीता प्रयाण स्वये दशरथ पाहे शकुन. योगे द्विज प्रसन्न वदन फळेसी पूर्ण भेटले. आणि त्याच वेळेस असणारा प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी वनात चाललेले आहेत. आणि ते असणारे खरतर अशा प्रकारचं कार्य आहे.
आणि तिकडे चालले असताना जे राजा दशरथ आहे ते प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला पाहत असताना काहीतरी शुभ लक्षण असणार त्या ठिकाणी पाहू लागले, शुभ शकुन अशा प्रकारचे दिसू लागले. कारण सगळ्यात पहिला असणारा शुभ शकुन अशा प्रकारचा आहे की ब्रह्मवेत्ते स्वरूप असणारे वशिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र प्रभू रामचंद्राच्या समवेत तर आहेतच, परंतु ते दोघही असणार अति आनंदामध्ये आहेत आणि हे जे लक्षण आहे ते अत्यंत शुभशकुनाचं आहे अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी राजा दशरथ करू लागले आहे. पूर्ण कलशी सालंकृता पुढे भेटल्या पंचयोषिता दधे क्षीर नवनीत माता गोपवनिता भेटल्या. आणि असंच असणाऱ्या रथामध्ये प्रभू रामचंद्र पुढे जाऊ लागलेले आहेत आणि जात असताना त्या ठिकाणी ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांनी असणार वस्त्र अलंकार भूषण जे काही आहेत ते अत्यंत शोभनीय अशा प्रकारचे घातलेले आहेत आणि ते घालून आपल्या डोक्यावर असणार पाण्याचे हंडे, दह्याचे हंडे, तुपाचे हंडे असणारे आणि ते परिपूर्ण काठोकाठ भरलेले अशा प्रकारचे त्या ठिकाणी ते दिसू लागलेले आहेत. आणि त्या गवळ्यांच्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या अत्यंत सुखमय असणारी त्यांची जी स्थिती आहे ती दिसू लागलेली आहे. अपूर्वामृत फळे क्षीर घागरे दध्योदने शिवायन करे हाते कुमारकडे नोवरे पुढे एक नारे भेटले. आणि अशा प्रकारे असणारा पुढे जात असताना जे काही शुभ शकुन आहेत, आता हे जे घागरी घेऊन जाणं किंवा भरलेल्या घागरी नेणं आणि ते अत्यंत आनंदात दिसणं हा एक शकुन झाला. आणि पुढे गेल्यानंतर जे काही असणार स्त्रिया होत्या त्या स्त्रियांचं असणारं व्रत चालू होतं, त्या व्रतामुळे असणारे ते दह्या भाताचा जे काही प्रसाद आहे तो बालकांना असणारा वाटत होत्या आणि त्याही अत्यंत आनंदी दिसू लागल्या होत्या. आणि जे असणारा प्रसाद घेत आहेत तेही असणार अत्यंत आनंदित होते. आणि पुढे गेल्यानंतर आपल्या काकेला असणारा नवरी घेऊन आणि हाताला एक नवरदेव म्हणून अशा प्रकारचं जे काही म्हणजे जे नाटक असतं त्या नाटकामधले असणारे ते दोघे जण घेऊन चाललेले स्त्री त्या ठिकाणी दिसलेले आहेत. आणि हे जे आहेत हे सर्व शुभ लक्षण अशा प्रकारचे शुभ शकुन आहेत असं असणार त्या ठिकाणी बोलू लागले. सव्य जाते वायच अपसव्य जाते तास सन्मुख भेटले राजहंस मुक्ता फळाचे घोस मुखी धरणे. आणि अशा प्रकारे असणारं चालत असताना उजव्या हाताला जे आहेत ते उजव्या हाताला असणारे कावळे उडताना दिसू लागलेले आहेत. जर उजव्या हाताला आपले जर कावळे उडालेले दिसले तर ते असणार शुभ शकुन अशा प्रकारचा असतो. आणि डाव्या हाताला असणार जे कबूतर किंवा पारवे जे असतात ते पारवे असणारे डाव्या हाताने जाताना त्याला दिसू लागले. आणि अशा प्रकारे जात असताना पुढेच असणारे जे राजहंस आहेत ते मोत्यांची माळ आपल्या असणार मुखामध्ये धरून अत्यंत मुक्त संचार करताना ज्यावेळेस दिसू लागले त्यावेळेस असणार वशिष्ठ ऋषींना या सर्वांमध्ये असणारा शुभ शकुन दिसू लागलेला. दक्षिणे जाते मृग प्रश्नवर्ण वामांगगामी मृगी पूर्ण भारद्वाजाचे वाम उड्डाण नकुळ आपण वामांगी सरके. आणि पुढे जात असताना उजव्या हाताने असणारे जे काही हरण आहेत, काळवीट आहेत ते असणारे पळताना दिसू लागलेले आहेत, हे देखील शुभ शकुन आहे. आणि डाव्या हाताने असणाऱ्या त्या ठिकाणी ज्या हरणी अशा प्रकारच्या आहेत त्या हरणी असणाऱ्या पळू लागल्या. आणि त्याच पळत असताना असणारा त्यांच्यामध्ये जे काही भारद्वाज म्हणजे कुंभार पक्षी जो आहे तो देखील असणारा त्यांना डाव्या हाताने जाताना दिसला, तो देखील असणारा अत्यंत शुभ शकुन अशा प्रकारचा मानला जातो. दशरथ जाता बोलवला श्रीराम शकुनांचे शुभ चिन्ह ब्रह्मरूपी वशिष्ठ आपण मार्गी व्याख्यान करून सांगे. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना थोडं वाट लावण्यासाठी पुढे वशिष्ठ ऋषी गेलेले होते आणि तेच असणार प्रभू रामचंद्रांना वाट लावून त्यांची बोलवण करून असणारे वापस आले. वापस आल्यानंतर ते ब्रह्मज्ञानी अशा प्रकारचे असणारे वशिष्ठ मुनी असल्या कारणानं राजा दशरथाला या शकुनाची जी काही गुण गाठ अशा प्रकारची आहे ती असणारे उकलून सांगू लागलेले आहे. प्रथम भेटल्या ब्राह्मणा ब्रह्मसृष्टी माझी जाण तो विजय होय संपूर्ण सुरासुरगण वंदिते. आणि त्याच वेळेस असणारा ऋषीवारी असणारे वशिष्ठ मुनी सांगू लागलेले आहेत की आपण एखादं कार्य करीत असतो आणि कार्य करण्याच्या पूर्वीच असणार आपल्याला जर वाटात एखादा ब्राह्मण भेटला आणि त्या ब्राह्मणाची जर असणार आनंदाने आपल्याला भेट झाली, त्याला दान वगैरे काही दिलं तर असणार या सृष्टीमध्ये या त्रिभुवनामध्ये या ब्रह्मभुवनामध्ये असणार आपण कोणतंही कार्य करायला जर गेलो तर ते असणार निर्विघ्नपणे पार पडतं. अशा प्रकारचे असणार शुभ शकुन ब्राह्मणाला भेटल्यानंतर होतो. पूर्ण कलश जे भेटते ते सदा पूर्णत्व मनोरथे दधे क्षीर भेटल्या नवनीते ते पूर्ण प्राप्ती ऐश्वर्याची. आणि अशा प्रकारे जे काही असणार आपण कार्याला सुरुवात करीत असताना जर एखादं पूर्ण घागरे
असला, पाणी जर काठोकाठ भरून निघालेला असला आणि अत्यंत सुखमय त्याची जर स्थिती असेल तर त्या असणारा आपल्याला वाटात भेटल्यानंतर त्याला त्याचं जे काही मनोरथ आहे, मनातील ज्या काही इच्छा आहे त्या असणार निश्चितपणे पूर्ण होतात। आणि दह्याने दुधाने जर असणारा घागरी भरलेल्या त्या ठिकाणी पुढे आपल्याला वाटात जर लागल्या तर असणार तो व्यक्ती असणारा ऐश्वर्य संपन्न निश्चितच होईल, त्याची ही शकुन गाठ आहे असा असणार त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी बोलतात। सव्य गेली वायस तो सर्वत्र पावे यश, अपसव्य गेली तास शत्रुनी शेष नासती। आणि ज्या वेळेस असणारा त्या उजव्या हाताने जर एखादा कावळा असणारा गेला आणि कावळा जर गेला तर तो असणारा निश्चितच जे कार्य करण्यासाठी असणारा गेलाय त्या कार्यामध्ये असणारा निश्चितच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही। आणि डाव्या हाताला जर पारवा वगैरे गेला तर तो असणारा त्या शत्रूवर निवारण केल्याशिवाय वापस येणार नाही, शत्रू निश्चितच निमाल्याशिवाय त्याचा राहणार नाही। अशा प्रकारचे असणारा शकुन गाठ जी आहे ती त्या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे सांगू लागलेले आहे। मुक्त घोषे सन्मुख हंस भेटले आदेख, तो सर्वत्र पावे सुख स्वप्नी दुःख देखेना। आणि ज्या वेळेस जो राजा हंस आहे तो असणारा आपल्या समोरून जर गेला आणि आपल्याला जर काही कार्य करायचं असेल तर निश्चितच असणारा त्या ठिकाणी जशा प्रकारे असणारा मुक्त त्या माळाची असणारी मुक्त मण्याची जी माळ आहे ती राजहंसाच्या असणाऱ्या तोंडात असते, तशा प्रकारे असणारा आपण सगळ्या गोष्टीत राहून सुद्धा विलुप्त होतो। आणि त्याच्यामुळं त्रिकाल जे आहे जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये आपल्याला कोणतीही विकल्पाची बाधा होत नाही, आपण असणारं निर्विकल्प जीवन जगतो असं असणार त्या ठिकाणी बोलले। सव्य गेली मृग गण अलभ्य लाभ पावे पूर्ण, मृगींचे वाम गमन ते नववधवापन माळ घाली। आणि उजव्या हाताला जर असणारा त्या ठिकाणी काळवीट गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला जो काही असणारा लाभ आहे ते पूर्णत्वाने असणारा त्या ठिकाणी भेटतो, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला जे पाहिजे ते असणार पूर्णत्वाने मिळतात। आणि डाव्या हाताने जर एखादी हरणी आपल्या गेली आणि जर आपण शुभ कार्याला चाललो असलो तर निश्चितच असणार त्याचं लग्नविधी होणार आहे किंवा त्याचा असणारा पुढील जो संस्कार आहे त्याला बायको वगैरे मिळणार आहे, अशा प्रकारचे असणारे शुभ चिन्ह आहेत असं त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी जे आहेत ते राजा दशरथाला सांगतात। नकोळ गेले वाम भागे तो विजय होय रणरंगे, शत्रू निर्दाळील वेगे यश त्रिजगे न समाये। आणि उजव्या हाताला नकुळ म्हणजे असणारा त्या ठिकाणी मुंगूस जर गेलं तर मुंगूस असणारा तेही आपण त्याचं मुंग पाहिल्यानंतर शुभ शकून मानतो, परंतु ते जर असणारं उजव्या हाताने गेलं तर निश्चितच असणारं जे काही शत्रू आहे ते शत्रू निवारण करण्याचं कार्य जे आहे ते असणार मुंगसामुळे किंवा त्या शकुन गाठीमुळे होतं। डावा गेलिया भारद्वाज तो करे सिद्ध काज, वैर्यांशी लावून लाज आनंदाचे भोजनाच वे। आणि जो असणारा कुंभार पक्षी तो जर आपल्या डाव्या हाताने गेला तर तोच असणारा वैरी जो आपला आहे त्याच्यावर असणारा विजय मिळून सुखाचा असणारा आनंद सागर आपल्याला प्राप्त करून देण्याचं जे कार्य आहे ते आपल्याला निश्चित होतं। असा असणारा शकुन जो आहे तो सर्व प्रकारचा शकुन त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषींनी त्या राजा दशरथांना सांगितलेला आहे। ऐसे सांगता शकुन गते स्वये संतोषला नृपते, विजयी होईल रघुपती आणि चित्ते दृढ झाला। आणि अशा प्रकारचे जे शकुन झालेले आहेत त्या शकुनामध्ये अपशकुन अशा प्रकारचा एकही त्या ठिकाणी दिसलेला नाही। आणि त्याच्यामुळे हे राजन आपले जे असणारे लेकरं त्या ठिकाणी वनात विश्वामित्रांसोबत गेलेले आहेत ते असणारं निश्चितच आपलं कार्य सिद्ध करून येतील आणि हे कार्य जे आहे ते साध्य करून असणारं सुखरूप आपल्याला प्राप्त होणार आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषी बोलू लागले। दीड गाव शर्योतिरे कामाश्रमाचे अतिथोरे, विश्वामित्रे तेतवरे रथ चमत्कारे कुमरेसी नेला। आणि आता विश्वामित्र त्या ठिकाणी पुढे चालू लागले आहेत, चालत असताना 20-25 किलोमीटर पर्यंत गेल्यानंतर काम आश्रम अशा प्रकारचा एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये असणार आश्रमापासून जात असताना जे काही विश्वामित्र आहेत तिथं असणार अत्यंत वेगाने तो रथ त्यांनी नेलेला आहे। आणि आता आपण पुढे जाण्याऐवजी याच ठिकाणी थोडासा विश्राम करू अशा प्रकारचा त्या ठिकाणी निश्चय जो आहे तो विश्वामित्रांनी केला आहे। कामाश्रमे श्रीराम वसते तेरे सकळ काम काज सिद्धीस जाते, हे विश्वामित्राची निज युक्ते कार्य सिद्धार्थी राहाविला राम। आणि अशा प्रकारे जे प्रभू रामचंद्र आहेत ते प्रभू रामचंद्र विश्वामित्रांसोबत गेलेले आहेत आणि विश्वामित्रांनी विचार केला
की हा जो कामाश्रम आहे त्या कामाश्रमामध्ये जर असणारा प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी ठेवलं आणि प्रभू रामचंद्रांना जर असणाऱ्या या कामाश्रमाला जर पाय लागले तर या कामाश्रमाची जी गती आहे स्थिती आहे ती असणारं सगळे निघून जाईल. जे काही मनोरथ आहे जी काही आपली कामना आहे ती पूर्ण असणारी होईल अशा प्रकारचा विचार करून त्या ठिकाणी जे विश्वामित्र ऋषी आहेत त्यांनी प्रभू रामचंद्रांना तिथं असणाऱ्या राहण्याची विनंती केली आहे. श्रीरामाने लक्ष्मण निजते जे विराजमान करे गोदांगुळी त्राण धनुष्यबाण सन्नद. आणि त्याच वेळेस आता पर्णकुटीमध्ये गेलेले आहेत. गेल्यानंतर आपापल्या स्थानावर बसलेले आहेत आणि बसून असणारा जो काही आपला धनुष्यबाण आहे त्या धनुष्यबाणाचा असणारा बाण उडत असताना ज्या अंगाला खड्डे पडतात त्या खड्ड्यासाठी असणारं काहीतरी त्याला गुंडाळावं लागतं आणि तशा प्रकारे कापड म्हणा किंवा असणारा कातड म्हणा ते सर्व गुंडाळण्याची तयारी जी आहे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी करू लागलेले आहेत. काक पक्ष शिकाधरा कवचे खडगे महावीरा बाळपणे अति दुर्धर जेवे वैश्वानर तेजस्वी. आणि हे जे प्रभू रामचंद्र आहेत त्यांनी असणारा आपलं धनुष्य बाण वगैरे सज्ज असणारं केलेलं आहे आणि सज्ज करून त्यांचे जे काही शिका आहेत जे केस आहेत ते केस असणारे त्यांनी कापलेले नव्हते. ते लहानपणापासून त्यांना अत्यंत सोज्वळ अशा स्वरूपाचं रूप त्याला दिलेलं होतं आणि त्या केसामुळे जे आहे ते अत्यंत सुंदर प्रभू रामचंद्र दिसू लागलेले होते. परंतु सुंदर असले तरी ते असणारे सुकुमार अशा प्रकारचे नव्हते. तर त्यांच्या अंगावर असणारं कवच होतं. आपली जे काही धनुष्य आहे ते सज्ज केलेलं होतं, तलवार सज्ज केलेली होती आणि अशा प्रकारचे महावीर स्वरूप दिसू लागलेले होते. आणि ते जरी बालक स्वरूपात असले तरी एखादा महान असणारा योद्धा जशा प्रकारे तेजस्वी दिसावा तेज असणारा त्याच्या अंगातून भरभरून बाहेर पडावा तशा प्रकारचे स्वरूप स्थिती असणारे प्रभू रामचंद्राचे त्या ठिकाणी दिसू लागलेले आहे. त्याचे देखोनी स्वरूप विश्वामित्रा सुकामूप श्रीराम लावण्याचा दीप चित्स्वरूप सुखकारी. आणि जे प्रभू रामचंद्र आहेत त्या प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस अशा स्थितीमध्ये गुरुवर्य विश्वामित्रांनी पाहिलं त्याच वेळेस असणार त्यांना अत्यंत असणारा त्यांच्याकडे पाहून आनंद झालेला आहे. आणि आनंद का होणार नाही तर प्रभू रामचंद्र असणार स्वतःच असणार चित स्वरूप भगवंत स्वरूप अशा प्रकारचे आहेत. आणि आपण सगळे त्यांच्याकडे का जातो तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असणार आनंदाची प्राप्ती होते. अशा प्रकारच्या प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेस विश्वामित्रांनी पाहिलं तर त्यावेळेस असणार गहिवरून गेलेले आहे. ऋषी म्हणे तयांकृते येथे बसावे आजीचे राहते राम म्हणे अज्ञानी चित्ते सुखरूप व्यवस्थे करीते झाले. आणि त्यावेळेस विश्वामित्रांनी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना सांगितलं की हे प्रभू रामचंद्र आज असणाऱ्या या ठिकाणी आपण राहिलेलो आहोत. परंतु आपल्याला या अंधाऱ्या रात्री असणारं पुढे जाण्याची काही घाई नाही. त्याच्यामुळं आजच्या दिवस असणाऱ्या याच ठिकाणी आपण निवास करू असं ज्यावेळेस असणार प्रभू रामचंद्रांना सांगितलं त्यावेळेस प्रभू रामचंद्राने असणारं सांगितलं की हे गुरुवर तुम्ही सांगाल तेच असणार आपण करूया अशा प्रकारे म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहे. विश्वामित्राचे संगते सुख शयने क्रमिली राहते उदय होता गभस्ते ऋषी प्रबोधे श्रीरामा. आणि अशा प्रकारे आता जी रात्र आहे ती रात्र विश्वामित्राच्या संगतीमध्ये त्या ठिकाणी घालवलेली आहे. आणि रात्र झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्याबरोबर असणार विश्वामित्र ऋषींनी त्या दोघांनाही उठवलेला आहे आणि बाकीचा असणारा जो काही विधी आहे तो पूर्ण करू लागलेला आहे. विधियुक्त करवणे स्नान संध्या गायत्री जपावर्तन करो रे विश्वामित्रान मन स्वानंद चरण वंदिले. आणि प्रभू रामचंद्र झोपेतून उठलेले आहेत, लक्ष्मणजी उठलेले आहेत. या दोघांनी असणारा विधियुक्त आपलं स्नान केलेले आहे, संध्या केलेली आहे आणि संध्यामध्ये जे काही असणारा पूजापाठ आहे तो सर्व उरकला आणि उठून असणारा गायत्री मंत्राने सूर्याला असणारा अर्जन करून या ठिकाणी आपले जे गुरुस्वरूप विश्वामित्र ऋषी आहेत त्यांच्या समोर जाऊन त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्यासोबत बोलू लागले आहे. देखोने श्रीराम विनितता उल्हास विश्वामित्राची चित्ता आले गोने श्री रघुनाथा कृपेने बोले तो कृपाळू. आणि अशा प्रकारे दोघाही भावांनी सर्व स्नान संध्या उरकून ज्यावेळेस असणारं साष्टांग दंडवत आपल्या गुरुवर्य स्वरूप विश्वामित्रांना घातलं त्यावेळेस असणारी त्यांच्या बोलण्याची मधुरता आणि त्यांच्या वागण्याची जी असणारी शीतलता ज्यावेळेस असणारं त्या विश्वामित्रांनी पाहिले त्यावेळेस असणारा अत्यंत प्रेम त्यांच्याविषयी विश्वामित्रांना दाटून आलं आणि त्यांनी त्या दोघांना उभं केलं आणि आपल्या असणाऱ्या मिठीमध्ये घेऊन त्याला कळवळू लागले. ऐके बापा रघुनाथा तुम्हास सिद्ध मंत्र देनाता दोघे चरणे ठेविला माता
सावधानता मंत्रार्थी. आणि अशा प्रकारे मिठी घेतल्यानंतर असणारा त्या ठिकाणी प्रेम त्यांच्या ठिकाणी उपजलेला आहे. आणि त्या प्रेमापोटी विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं की हे प्रभू रामचंद्र, आताच असणारा तुमचं जे काही शिक्षण आहे ते चालू करायचं आहे. आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला आता सिद्ध मंत्र अशा प्रकारचा देणार आहे. आणि असं म्हणल्याबरोबर पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राने आणि लक्ष्मणजीने जे आहे ते विश्वामित्रांचे पाय धरलेले आहे. दृढ बाणल्या मंत्रार्था राक्षस भय नुपजे चित्ता श्रम बाधेना सर्वथा तिन्ही अवस्था सावधान. आणि हे प्रभू रामचंद्र, मी जो हा काय तुम्हाला सिद्ध मंत्र देणार आहे तो सिद्ध मंत्र असणारा अत्यंत दृढ आपल्या चित्तामध्ये करून ठेवा. कधी याची गरज पडेल काही सांगता येत नाही. ज्यावेळेस आपल्याला गरज पडेल त्यावेळेस असणार निश्चितपणे तो आठवला पाहिजे. अशा प्रकारचा असणार त्याचा अभ्यास करा. आणि ह्या मंत्राची जर काय असणार तुम्ही कीर्ती म्हणाल तर हा मंत्र असणारा जर उच्चार केला किंवा असणारा मनात जरी आणला तर त्या ठिकाणी जे आपलं कार्य आहे ते नक्कीच असणार सिद्धीला पावणार आहे. आणि हे युद्ध करत असताना काही करत असताना तुम्हाला कधी श्रम वाटणार नाही किंवा थकणार नाही, तुम्हाला झोप येणार नाही. तिन्ही ज्या असणाऱ्या स्थिती आहेत किंवा जागृती स्वप्न सुसुप्ती या सगळ्या असणाऱ्या स्थितीमध्ये तुम्ही समसाम्य राहाल, एकसारखं राहाल अशा प्रकारचा असणारा सिद्ध मंत्र आहे. या मंत्रार्थाची आक्रोडे रणांगणे राक्षस क्रोडे मारिता न लगे अर्ध घडे तो मंत्र निर्वडे सांगेन. आणि अशा प्रकारचा असणारा जो सिद्ध मंत्र आहे तो अत्यंत असणारा तुमच्यासाठी उपयुक्त अशा प्रकारचा आहे. तुम्ही असणारा या मंत्राचा जर युद्धामध्ये वगैरे जर उपयोग केला तर त्या ठिकाणी तुमचा शत्रू एकही शिल्लक राहणार नाही. अशा प्रकारची असणारी आगाध कीर्ती या मंत्राची आहे. आणि हा ज्ञानयुक्त मंत्र मी तुम्हाला देतो असा असणारा त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी बोलले. रामचंद्र भगवान की जय. क्षुद्या त्रशा निद्राळस बांधून शक्य देहकार्ष अशा मंत्राचे मंत्र रहस्य तुम्हासी मी अवश्य सांगेन. रामचंद्र भगवान की जय. आणि त्या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्रांना असणारा विश्वामित्र ऋषी असणारा त्यांचा यज्ञ सिद्धार्थास किंवा त्यांचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी असणारे घेऊन जाऊ लागलेले आहेत. आणि जाताना असणारा ते असणारा ज्या ठिकाणी थांबलेले आहेत त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषींना असणारा एक गुरु मंत्र म्हणून असणारा त्यांना मंत्र दिलेला आहे. आणि सांगू लागलेले आहेत की या मंत्रात काय ताकद आहे. या मंत्राच्या जीवावर असणारा तुम्ही जागे असाल, झोपलेले असाल, कुठेही असाल, तुम्हाला कुणी कोणतेच संकट असणारा बाळगू शकत नाही अशा प्रकारचा हा मंत्र आहे. कितीही मोठा राक्षस जरी तुमच्या जवळ आला तरी या मंत्राच्या जीवावर तुम्ही असणारा त्याच्यावर विजय प्राप्त करू शकता अशा प्रकारचा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे असं विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना बोलतात. परमत्त पाची निर्वडे जे म्या जोडले सिद्धार्थ जोडे ते तो जदीन रोकडे म्हणून आवडे आलिंगे. आणि अतिशय प्रेमानं असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना त्यांनी जवळ घेतलेलं आहे आणि म्हणू लागलेले आहेत की मी आयुष्यभर असणारे जेवढे जप तप केले त्या जप तप करून असणाऱ्या जेवढी मला शक्ती प्राप्त झालेली आहे किंवा जेवढं ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे त्याच्या जीवावर असणारा मी तुम्हाला गुरुमंत्र देत आहे. आणि त्या मंत्राच्या जीवावर तुम्ही तरुण जाणार आहात, कोणत्याही संकटात असणारे अडकणार नाही अशा प्रकारचं विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलतात. ऐसे कृपा दे कोणी पूर्ण दोघे धरले दृढ चरण सवम भावे सावधान सद्गुरु वचन ग्रहणार्थी. आणि अशा प्रकारचं बोलणं विश्वामित्रांचं ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी आणि लक्ष्मणजीला दोघांनाही असणारे आपल्या गुरूंचे पाय धरलेले आहेत आणि अतिशय प्रेमाने किंवा मायाळूपणाने त्यांच्याकडे पाहू लागलेले आहेत. मंत्राक्षर पडता काने सिद्धे परिपाकांत करणे मंत्र शक्ती लागे चरणे मंत्र शिरोमणे श्रीराम. आणि ज्यावेळेस असणारा वशिष्ठ विश्वामित्र ऋषींना असणारा
जो काही सिद्ध मंत्र आहे तो प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणजीला सांगितलेला आहे. त्यावेळेस असणारा त्या मंत्र ज्यावेळेस त्यांनी ऐकला आणि तो आत्मसात केला त्यावेळेस असणारा त्यांच्या सर्व शरीरामध्ये स्फुरण आलेलं आहे आणि अतिशय उत्साही असणारे दोघे झालेले आहेत. श्रीराम मंत्रे मंत्राक्षरा श्रीराम अक्षराक्षरातीत परा श्रीराम स्वयं ओंकार मंत्रार्थ सार श्रीराम. आणि मंत्रांना सुद्धा अर्थ प्रभू रामचंद्रांमुळेच आहे. कारण हे सर्व काही धरत्री ओंकार म्हणजे असणार या जगाच्या कानाकोपऱ्यात एकही गोष्टीत ते नाहीत, अशी एकही जागा रीती असणारी नाही. अशा प्रकारचे ते प्रभू रामचंद्र आहेत असं ग्रंथकर्ते सांगतात. श्रीराम मंत्राची निज शक्ती श्रीराम मंत्राची मंत्रमूर्ती त्याचे मंत्रार्थ बांधला चित्ती हे नवर किती सांगावे. आणि असणारा प्रभू रामचंद्रामुळेच त्या जे मंत्र असणारे शक्तीच्या मंत्रामध्ये येते ते फक्त प्रभू रामचंद्राच्या मुळेच असणारे त्या मंत्रांना शक्ती येते किंवा सर्व काही जे होतं ते प्रभू रामचंद्रामुळेच होतं. परंतु आपल्या भक्ताच्या कार्याला असणारं पूर्णत्व करण्यासाठी किंवा अवतार आपला धारण केलेला आहे तो पूर्णत्वास नेण्यासाठी असणारा प्रभू रामचंद्रांनी गुरुकडून असणारा तो मंत्र घेतलेला आहे. मंत्रे मंत्रार्थ निज बीज श्रीरामची स्वय सहज तो वंदोनी सद्गुरु चरण रज शिष्यत्वाची ओज सेवकत्वे दावी. एवढं महत्व असणारं प्रभू रामचंद्राचं आहे. त्यांच्यामुळेच ते असणारं सर्व काही जे काही गुरुनं त्यांना असणारं वाक्य सांगितलेलं आहे किंवा गुरुनं जो मंत्र दिलेला आहे त्याला असणारं पूर्णत्व प्रभू रामचंद्रामुळे आहे. तरीही असणारा त्या गुरुकडून असणारा त्यांनी असणारा आशीर्वाद घेतलेला आहे आणि गुरुचं दर्शन किंवा गुरुच्या पायाचे धूळ असणारे आपल्या कपाळाला लावलेले आहे. कारण त्यांनी जो अवतार घेतला आहे तो अवताराचं कार्य त्यांना पूर्ण करायचं आहे. सद्गुरुचे निज सेवा तेची निज बीज सकळ देवा ते कळले से राघवा गुरु आज्ञे जीवा विकृत केले. आणि गुरुची आज्ञा असणारा एवढी वंद्य असायला पाहिजे की गुरुनं जर एखादा शब्द दिला आणि त्या गोष्ट जर आपल्याकडून होत नसेल तर आपलं शरीर विकून असणारं त्या गुरुची सेवा करायला पाहिजे. अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र महात्म्य असणारं गुरुला देऊ लागलेले आहे. दोघा मंत्रार्थ बाणला पूर्ण विश्वामित्रा कळले खुन दोघांचे पाठी थापटून सुख संपन्न सोय झाला. आणि दोघांनाही असणारा तो मंत्र दिलेला आहे. दोघांनीही मंत्र असणारा आत्मसात केलेला आहे आणि आत्मसात केल्याबरोबर असणारा कोण प्रभू रामचंद्र कुणाचे अवतार आहेत, लक्ष्मणजी कुणाचे अवतार आहेत हे असणारा सर्व काही एकमेकांना कळालेलं आहे. आणि लगेच असणारा त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषीनं दोघांच्याही पाठीवर हात ठेवून आशीर्वाद असणारा प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणजीला दिलेला आहे. रघुनाथासे म्हणे आपण येथो करावे प्रयाण राम म्हणे आज्ञा प्रमाण रती तिघे जण बैसले. आणि त्या क्षणी असणारा विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना म्हणू लागलेले आहेत की आता आपण इथं बराच वेळ राहिलेलो आहोत. जे काही इथं काम होतं आपलं ते आपण पूर्ण केलेलं आहे. आता आपण पुढे निघायला पाहिजे असं म्हणल्याबरोबर प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत. गुरुवर्य तुम्ही सांगता तसं एका क्षणात असणार ते रथामध्ये असणार त्या ठिकाणी बसलेले आहे. कथा कौतुक मार्गानुक्रम शरयू तीर मनोरमा पुढे भगीरथी संगम उत्तमोत्तम देखील. आणि त्या ठिकाणाहून असणारा पुढे निघलेले आहेत. शरयू तीर असणारा किंवा गंगा आणि शरयू नदी ज्या ठिकाणी एकत्र होतात अशा ठिकाणी असणारं त्या प्रभू रामचंद्रांनी पाहिलेलं आहे. ते ठिकाण म्हणजे प्रयागराज आहे. प्रयागराज मध्ये असणार उत्तराखंड मध्ये असणारा त्यांचा प्रयागराज मध्ये ज्या ठिकाणी त्या दोन्ही नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणावर असणारा प्रभू रामचंद्रांनी ते ठिकाण दुरून पाहिलेलं आहे. मानस सरोवरे जन्मले या लागे शरयो नाम पावले अयोध्या नगरी रूढ झाले संगमाले शरयो गंगेच्या. आणि ती असणारी अयोध्यामधून मानस सरोवरापासून असणारा त्या शरयू नदीचा असणारा उगम झालेला आहे. आणि ती तिथून निघून असणारी अयोध्येमधून फिरून असणारे या प्रयागराजला येऊन गंगेला मिळालेले आहे. आणि ज्या ठिकाणी मिळालेले आहे त्या ठिकाणी आज प्रयागराज असं नाव त्या ठिकाणाला आहे. आणि त्याच ठिकाणावर प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि विश्वामित्र ऋषी आलेले आहेत. देखोने संगम दर्शन साष्टांग केले नमन स्नान संध्या जप ध्यान
मंत्रावर्तन प्रयोगे. आणि त्या प्रयागराजच्या ठिकाणी येऊन असणाऱ्या त्यांनी आल्याबरोबर असणाऱ्या त्या संगमाच्या ठिकाणी आंघोळ केलेली आहे आणि सर्व काही स्नान वगैरे करून असणाऱ्या पूजा अर्चना त्या ठिकाणी ते करू लागले आहे. ते संगमा संगते राम राहाविला एक राते प्रभात झालिया परतीरा प्रते जाणण्याचे ते नेमिले. आणि त्या संगमाच्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी आणि विश्वामित्रांना एक रात्र एक मुक्काम असणारा त्या प्रयागाच्या ठिकाणी केलेला आहे. तिथं आंघोळ केलेली आहे, पूजापाठी असणारे त्या ठिकाणी करून एक रात्री मुक्काम करून असणार दुसऱ्या दिवशी असणार त्या नदीच्या दुसऱ्या काठाला जाण्यासाठी ते निघालेले आहे. मग प्रातःकाळी उठोना नावे श्रीराम लक्ष्मणा विश्वामित्र पैसवणी जाण घेऊन आपण परतीरा गेला. आणि दुसऱ्या दिवशी असणार सकाळी सकाळी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सकाळी सकाळी उठलेले आहेत, आपली पूजापाठी केलेली आहे आणि नावेमध्ये बसून असणार विश्वामित्र ऋषी त्या प्रभू रामचंद्रांना आणि लक्ष्मणजीला त्या नदीच्या या काठावरून असणार दुसऱ्या काठावर घेऊन जावं लागलेले आहे. परत्रींचे विधान केले स्नान संध्या जप ध्यान तिरे वनाचे विपरीत भान रघुनंदन स्वे देखे. आणि त्यावेळेस असणार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणार आंघोळ असणारे पूजा पाठी असणारे त्या ठिकाणी सर्व काही केलेले आहे. देवाची अर्चना महादेवाची सेवा असणारी प्रभू रामचंद्र करत होते, ती सेवा असणारे त्या ठिकाणी केलेली आहे. परंतु त्यांच्या काही निदर्शनास असणारे त्या ठिकाणी आलेलं आहे. काय आलेले? उग्र पक्ष्यांची चावटे क्रूर श्वापदाची दाटे दिवा भिताची भुंगाटे शिवा भुंकत भयानक. आणि त्या ठिकाणी भुंगे असणारे मोठ्या मोठ्यानं भू 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 करू लागलेले आहेत, कुत्रे असणारे मरणाचे भुकू लागलेले आहेत, पक्षी असणारे वेगळेच किरकश अशा प्रकारचे आवाज असे काढू लागलेले आहेत आणि सर्व काही अपशकून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना दिसू लागलेले आहे. भृंगे झुंगेचे जनत्कार वने वाजते भयंकर राम कुसे हे वन का घोर ऋषी प्रत्युत्तर समूळ आणि त्या ठिकाणी नुसत्या असं संध्याकाळी त्या किरकिर किरकिर किरकिऱ्या करीत असतात, त्या दिवसा सुद्धा असणारे त्या ठिकाणी किर असा आवाज करू लागलेला आहे. ते पाहून असणारा प्रभू रामचंद्रांनी विश्वामित्र ऋषींना प्रश्न विचारलेला आहे की नेमकं या जंगलामध्ये काय झालेलं आहे, कशामुळे असणारी अशी दुरावस्था या ठिकाणची आहे, असा प्रश्न प्रभू रामचंद्र विचारला. भयानक भासे वना तेथे आहे ताटिका भवन ते राक्षसी अति दारुण प्राणीगण भक्षक. त्यावेळेस विश्वामित्र ऋषींना प्रभू रामचंद्रांना सांगितलेलं आहे की हे जे वन आहे हे असणारं ताटिका राक्षसनीचं वन आहे. ती असणारी कोणत्याच प्राण्याला किंवा मनुष्याला या ठिकाणी जिवंत सोडत नाही. जेवढे प्राणी असणारे या जंगलामध्ये होते ते सर्व प्राणी असणारे तिने खाऊन टाकलेले आहेत. महाभयंकर अशा प्रकारची ती राक्षसनी आहे असं विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात. तिचे निवन हे उद्वस मालव केशेक कारुष हे क्षणार्धे देश केले ओस अति दुर्धर कर्कश राक्षसी. मालव केशी आणि आणखी एक असणारा देश आहे. हे 2-4 देश असणारे तिच्यामुळे ओस पडलेले आहेत. सर्व या देशांमधले माणसं तिने खाऊन टाकले, सर्व असणारे झाडे झुडपे जाळून टाकले. एवढी किरकश अशा प्रकारची ती राक्षसनी आहे आणि सर्व या जंगलाचा उद्ध्वस्त तिनेच करून ठेवलेला आहे असं विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलतात. दश दिशा मार्ग रोधून तिचे बेने वागून शके कोणी जन तेने मार्गे आपण सर्वता गमन न करावे. आणि इथून पुढे असणारा जेवढा हे जंगलचा असणारा जेवढा एरिया आपल्याला दिसू लागलेला आहे, इथं जेवढा बी वाटा जातात त्या सर्व वाटांनी असणारा आम्ही गावात वागत नाही. तिच्या भेना असणारा आम्ही या जंगलाच्या कडेकडेने वागतो. आपणही तिकडे न गेलेलं बरं असं विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलतात. येतो अर्ध योजना आहे ताटिकेचे भवन ते मार्गे करेल प्राणग्रहण सर्वता गमन न करावे. आणि इथून असणारा 10-15 किलोमीटरच्या अंतरावर असणारा त्या ताटिकेचं जे घर आहे किंवा तिचं जे बंगला आहे तो असणारा त्या ठिकाणी आहे आणि तिथं जर आपण गेलो तर ते आपल्याला सुद्धा खाल्ल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची दुष्ट राक्षसनी ती आहे असं विश्वामित्र ऋषी बोलतात. राम म्हणे ऐशी कैसे कोठून आले हे कोणाचे एवढे शक्ती तिला कैचे ऋषी त्याचे कथा सांगे. आणि त्यावेळेस असं विश्वामित्र ऋषींचं बोलणं ऐकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांची उत्सुकता वाढलेली आहे आणि विचारू लागलेले आहेत ही नेमकी ताटिका आली तरी कुठून, हिचा जन्म कसा झाला आणि कशामुळे तिने एवढं नायनाट असणारा केलेला आहे, हिचं एवढं दुष्ट बनण्यामागचं कारण काय आहे, अशा प्रकारची विचारणा प्रभू रामचंद्र करतात. सुखे तो यक्षाती पावना
त्यासे नवते संतान तिने करोने अनुष्ठान ब्रह्मा प्रसन्न स्वय केला. त्यावेळेस विश्वामित्र ऋषी असणारे त्याची पूर्व कथा असणारे सांगू लागलेले आहेत. शुक नावाचा असणारा एक यक्ष होता आणि तो यक्ष असणारा अतिशय असणारा देवाची सेवा करणारा पुण्यवंत अशा प्रकारचा तो होता. त्याला असणार पुत्र संतान काहीही नव्हतं म्हणून तो देवाची भक्ती असणारा करत होता असं सांगू लागलेले आहे. तो मागे पुत्र संतान ब्रह्मयाने दिदले कन्या रत्न अनल्पवीर्य कन्या जाण कार्यकारण प्रवर्तीचे. आणि त्याला असणार पुत्र नसल्यामुळं तो असणारा ब्रह्मदेवाची सेवा करत होता. सेवा इतक्या मनातून करत होता की स्वतः असणारा ब्रह्मदेव त्या ठिकाणी अवतरलेले आहेत. आणि ब्रह्मदेवाना असणारे अतिशय असणारे जिच्यामध्ये असणार हजारो हत्तीचं बळ आहे किंवा हजारो नागाचं बळ तिच्यामध्ये आहे अशा प्रकारचे कन्या असणारे तुला होईल असा वर असणारा त्या ठिकाणी त्या यक्षाला असणारा त्या ठिकाणी ब्रह्माने दिलेला आहे. तू नवे पुत्र संतत्य सहस्र बळ नागशक्ती कन्या होईल निश्चिते ब्रह्मावर दोनी गेला. आणि ब्रह्मदेवानं असणार असं वरदान असणार त्यांना दिलेलं आहे की तुझ्या मुलीसारखी असणारी ताकदवान दुसरं कुणीही असणार या जंगलामध्ये किंवा तुझ्या प्रांतामध्ये नसणार आहे अशा प्रकारची पुत्री तुला होईल असा आशीर्वाद देऊन असणार त्या ठिकाणावर ब्रह्मदेव निघून गेलेले आहेत. ते ताटिका कन्या रत्न सुंदोपसुंद बंधू दोघे जण यात ज्येष्ठ सुंदेशी केले लग्न अतिशोभान समारंभे. आणि त्याच असणार त्या यक्षाची मुलगी असणारी ही कन्या म्हणजे ताटिका आहे. ही सुद्धा असणारी सुरुवातीला असणारी एक देवाचीच सेवा करत होती. ही काही राक्षसनी मूळता नव्हती कारण असणारा ही असणारे त्या ठिकाणी तिचा जन्म झाला. त्या यक्षापासून तिचा जन्म झाला आणि त्याच जंगलामध्ये सुबाहू सुंद आणि उपसुंद नावाचे दोन राक्षस राहत होते आणि त्यातल्याच असणारा जो मोठा भाऊ आहे शुंभ याच्यासोबत असणारा त्या ठिकाणी त्या ताटिकेचं लग्न झालं. अशा प्रकारचा पूर्व वृत्तांत त्या ताटिकेचा आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. सुंदापासून गर्भसंबंध मारेचा आणि सुबाहू ताटिकेच्या पोटी दोघे भाऊ जन्मोद्भव पावले. आणि त्या सुंबापासून असणार या सुंबाचा आणि या असणारा ताटिका ही पहिली यक्ष होती. तिचं असणारं लग्न झालेलं आहे आणि त्यांना 2 मुलं झालेली आहेत आणि त्या दोन्ही मुलाचं नाव असणार मारीच आणि सुबाहू हे पुढे राक्षस असणारे येणार आहेत. ते 2 असणारे हिचे ताटिकाचेच मुलं आहेत असं असणारं ग्रंथकर्ते सांगतात. त्या उभ्या बाळकांची जाळे लागले पित्याचे मुळे पित्याची बुद्धी ते काळे मरण मेळे बळावले. आणि असणारा हा सुबाहू जो आहे त्याला सुद्धा वरदान होतं कारण हे दोघं भाऊ होते आणि दोघं भाऊ असल्यामुळे त्यांना असं वरदान होतं की दोघंच एकमेकांना मारू शकतात, दुसरं तुम्हाला कुणीही मारू शकत नाही. म्हणून तो असणारा बळानं उन्मत्त झालेला होता आणि तो बळानं उन्मत्त असल्या कारणानं त्याचे मुलंही असणारा त्याच्यासारखंच वर्तन करू लागलेले होते. संद अपसुंद महावीर परामयोध्ये अति दुर्धर ते पराभवाने सुरवर ज्याचे अधिकार स्वय घेतले. आणि त्या सुंदाने आणि उपसुंद हे दोघं सख्खे भाऊ होते. त्या दोघांनी मिळून असणारा सर्व देवांवर सुद्धा असणारा विजय मिळवलेला होता कारण त्यांना वरदानच असं होतं की एकमेकांचा जीव असणारा फक्त दोघंच घेऊ शकत होते, दुसरं कोणीही असणारा त्यांना मारू शकत नव्हतं. म्हणून ते असणारे जास्त असणारे देवांवर विजय प्राप्त करून असणारा देवांना त्रास द्यायचं काम करत होते. त्याचा करावया वधू विधातारचे विचित्र बोधू तिलोत्तमा सुंदर वधू दोघे बंधू देखते. आणि हे सुंद आणि उपसुंद हे दोघं असणारे लई असणारे देवांना त्रास देऊ लागले होते. म्हणून देवानं काय विचार केला की आता यांचं काहीतरी करून असणारा आपल्याला नियोजन लावावं लागणार आहे. म्हणून विश्वकर्म्याला असणारं त्या ठिकाणी भगवंतानं बोलून घेतलेलं आहे आणि विश्वकर्म्याला असणारं काम सांगितलेलं आहे की असणारे तिलोत्तमा नावाची असणारी एक विश्वकर्म्याकडून असणारी स्त्री बनवून घेतलेली आहे. तिला तिलोत्तमा नाव का दिलं तर असणारं तिचं शरीर घडवताना तिळा एवढाही असणारा तिच्या शरीरावर कुठेही डाग ठेवलेला नाही. एवढी सुंदर असणारी स्त्री त्या ठिकाणी त्या विश्वकर्म्यानं बनवून असणारी विश्वकर्म्याकडून असणारे ब्रह्मदेवानं बनवून घेतलेली आहे आणि या दोघा भावांचं भांडण लावण्याचं काम असणाऱ्या त्या स्त्रीकडून करणार आहे. ते देखताची सुंदर दोघे उठले सत्वर तिच्या वर्णी अति तत्पर
तत्कामी दुर्धर सकामी. आणि हे सर्व देवांनाही त्रास देत असल्यामुळे देवांनी असणारे षडयंत्र त्याच्यासोबत रचलेलं होतं की हे भाऊ भाऊच असणारे एकमेकाला मारू शकतात. म्हणून असणाऱ्या भगवंतानं ती स्त्री एकच असणारी एवढी सुंदर ती तिलोत्तमा नावाची स्त्री त्या दोघा भावांच्या मध्ये पाठवली. आणि त्या स्त्रीला पाहून असणार हे दोघंही भावाला वाटू लागलेलं आहे की हिला मी माझी पत्नी करतो आणि मोठ्यालाही वाटू लागलेला आहे हिला मी माझी पत्नी करतो. म्हणून असणारा त्यांच्यामध्ये दुवाद निर्माण झालेला आहे. कनिष्ठ मने ज्येष्ठासे भाव जये माने तुयसे येरो मने ज्येष्ठ पत्नी ऐसे निश्चयसे तो माने. आणि त्यावेळेस असणार ती अतिशय सुंदर असणार तिळा एवढा सुद्धा डाग तिच्या अंगावर नसल्या कारणानं खूप सुंदर ती असल्यामुळं बारका भाऊ मोठ्याला म्हणू लागलेला आहे की तू असणार आजपासून हिला माते समान समज. किंवा बारका भाऊ मोठ्याला सांगू लागलेला आहे की तू हिला भाऊजाई समज. असं असणारा त्या दोघांचं सुद्धा त्यामध्ये वादविवाद असणारा भावाचे होऊ लागलेले आहे. कनिष्ठाचे रळे ज्येष्ठे पाळावे सोहळे भाव जय मानिये वेल्लाळे कृपा मिळे कृपाळू. आणि त्या ठिकाणी असणारा बारका भाऊ जो आहे उपसुंद तो मोठ्याला म्हणू लागलेला आहे की लहान भावाचे लाड असणारे मोठ्याने पुरवायचे असतात. लहानाचा हक्क असणारा मोठ्याने घ्यायचा नसतो. त्यामुळे तू आजपासून याला भाऊजाई समज. आणि मोठा भाऊ म्हणू लागलेला आहे की मी असणारे एकदा सांगितल्याच्या नंतर लहान्या भावानं असणारा त्या वाक्याची अवहेलना करायची नसते. म्हणून दोघांचं त्या ठिकाणी भांडण लागलेलं आहे. ज्येष्ठाज्ञेची तोरे कनिष्ठे माना विशिरे हे ज्येष्ठ पत्नी खरे निज निर्धारे मानावी. आणि मोठ्याची आज्ञा असणारी बारक्याने कवा सुद्धा उल्लंघन करायची नसते. मोठ्यानं जे सांगितलं त्याचं पालन असणारा बारक्यानं करायचं असतं. त्यामुळे ही माझी पत्नी आहे तू काही हिच्या भानगडीत पडू नको असं लहान्या भावाला तो सांगू लागला. कनिष्ठे कामिली जी कांता ती भावजय माने दुहिता ज्येष्ठ पत्नी ते तुझ माता तुवा तत्वता मानावी. आणि त्यावेळेस मोठा भाऊ म्हणू लागलेला आहे की ती माझी पत्नी आहे तू तिला माते समान समज. आणि बारका म्हणू लागलेला आहे नाही नाही ती माझी पत्नी आहे तू तिला असणार भाऊजाई सारखं समज. त्यावेळेस असणार असं म्हणून असणार दोघांची चिरड असणारी एकमेकाबद्दल निर्माण होऊ लागली आहे. ऐसिया करिता विवादा दोघे दुर्धर चढले क्रोधा परस्परे घेऊन गदा निर्वाण युद्धा प्रवर्तने. आणि त्या ठिकाणी दोघं म्हणू लागलेले आहेत नाही तू असणारे माता समज. तो म्हणतोय मी तू भाऊजाई समज म्हणून असणार तू ऐकत नाही का मी ऐकत नाही का म्हणून असणार दोघांनी सुद्धा हातामध्ये शस्त्र घेतलेले आहेत आणि एकमेकांवर तुटून पडलेले आहेत. दोघे युद्धे अति दुर्धरा दोघे गदा विंदानी अति चतुर अति मांडीला निकुर येरा नाटुपती. आता हे काय साधे नव्हते यांनी देवांच्या नाकीनं आणले होते म्हणजे असणारे हे महानच योद्धे होते. त्यामुळे असणारे या दोघांनी असं महान त्या ठिकाणी पराक्रम दाखवू लागलेला आहे. यानं एक गदा आणले की तो सुद्धा दुसरी आणू लागलेला आहे. महान अशा प्रकारचे युद्ध त्या दोघांमध्ये झालेलं आहे. कनिष्ठे कळाला गवात केला ज्येष्ठाचा घात पडता गदा शोभे हानित कनिष्ठाचा घात ज्येष्ठे केला. आणि त्या ठिकाणी असणार आधी पहिली गदा बारक्यानं मोठ्याला हल्लेली आहे. पुन्हा मोठ्यानं असणारा जोरात एक रटा दिला की बारका असणारा जागेवर गेलेला आहे. बंधू बंधूंच्या घाई दोघे जण पडले ठाये हे स्त्री कामाची नवाये दृष्टिक्षेपे पाये देहांत दोघा. आणि एका स्त्रीमुळे असणारे अशी दुरावस्था त्या भावांची झालेली आहे. कारण असणारा त्या स्त्रीचा जर असणारा विचार त्या दोघांनी केला नसता तर अशी अवस्था त्यांच्यावर आली नसती. भावाभावामध्ये भांडण असणार त्या ठिकाणी लागले. नाही स्त्रीशे कामे एकांतो नाही स्त्रीशे केली मातो नाही स्त्रीशी लाविला हातो पर्यापघातो स्त्री दृष्टी. आता त्या दोघा भावांनी त्या स्त्रीला शिवलं सुद्धा नाहीये. त्या स्त्रीसोबत गप्पा सुद्धा मारल्या नाही. त्या स्त्रीला काही बोललेही नाही. फक्त लांबूनच असणारे तिला बघितलं होतं आणि लांबून बघूनच असणारे या दोघांची चर्चा झाली होती. मग स्त्री किती घातक आहे असं असणारा ग्रंथ. एवं स्त्रियासी न व्हावी भेटे स्त्रियांशी न करावी गोष्टी स्त्रियांशी पाहताच उठा दृष्टी उठा उठे आत्मघात. आणि जर असणार ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत की असणार स्त्रियांकडे जर बघितलं किंवा परस्त्रीकडे असणार जर एखाद्यानं बघितलं तर त्याचा घात झाल्याशिवाय राहत नाही असं सांगतात.
सखे आत्मबंधू दोने हे स्त्री देखता नयने नीच घाते निमाले रणे स्त्री दर्शने अपघात. आणि तशा प्रकारे असणारे वाईट दृष्टी असणारे एखाद्या स्त्रीकडे टाकल्यामुळं या दोघा भावांमध्ये भेद झालेला आहे. एका जीवाचे असणारे हे दोघं होते, यांनी देवांवर सुद्धा विजय प्राप्त केलेला होता, परंतु एका स्त्रीकडे नुसतं लांबून बघितलं होतं. त्या बघितल्यामुळे असणारी दोघांची अवस्था अशी झाली आणि मोठ्या भावानं बारक्याचा त्या ठिकाणी घात केलेला. स्त्री दर्शने देहघात स्त्री पर्शने नरकावर्त एवं स्त्रियांची संगत अत्यनर्थ पुरुषांशी. आणि जर असणारी स्त्रियाची संगत परस्त्रीची असणारी जर संगत कुणी केली तर तो निश्चितच मार्गात गेल्याशिवाय राहत नाही, असं ग्रंथ सांगतो. कथा कथने संदोपसुंद हा कथेशी लागला संबंध म्हणून केला अनुवाद श्रुती जल्पानुवाद न म्हणावा. आणि हे सुंद आणि उपसुंद हे कथेला लागून आल्यामुळे असणारे या ठिकाणी एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. हे काही तुम्हाला उगाच काहीतरी कथा सांगायची म्हणून सांगितलेली नाहीये, आणि ती कथा या कथेला कुठेतरी जोडून आहे आणि हिचा कुठेही संदर्भ घेतला जातो किंवा ती माहिती तुम्हाला असावी म्हणून असणारे या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे व्यर्थ मी तुम्हाला सांगितलं असं तुम्ही समजू. स्त्री संगापासे अति अनर्थ हा बोलिलो परमार्थ पुढील कथेचा कथार्थ सादर वृत्तांत परिसावा. जर तुम्हाला परमार्थ करायचा असेल तर स्त्री संघ तुम्हाला पूर्णपणे टाळावा लागेल, तरच ते पूर्णत्वाचा होऊ शकतं, नाहीतर अशा प्रकारचे अनर्थ तुमच्या सोबतही होऊ शकतात. मारेच स्वभाव सुत त्यांचे इंद्र मारोटपत तद्भये भय चकित ताटकात दर्थ यावनाले. आणि त्यावेळेस असणारा मारीच असणारा सुबाहू असणारा इंद्राला भीक लागलेला होता आणि इंद्र त्यांना मारायला येणार होता, म्हणून तो भिवून असणारा त्या ठिकाणाहून आता लहाना भाऊ तर त्याचा गेलेला होता, त्यानंच मारलेला होता, म्हणून असणारा आता इंद्र त्याला मारू शकतो, म्हणून तो त्या ठिकाणाहून पळून या वनामध्ये येऊन असणारे नवरा बायको ही ताटिका आणि तो सुबाहू राहू लागलेले होते. मग बोले रघुनंदना ते सकाले राक्षसपण ते विषयीचे निरूपण ऋषी संपूर्ण सांगतो. आणि त्यावेळेस असणार प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत की मान्य आहे त्यांचे भांडण झाले, त्याचा भाऊ गेला, परंतु ही यक्ष होती, ही देवाची सेवा करणारी होती, मग या वनामध्ये येऊन नेमकं राक्षस स्वरूप असणारं तिला कशामुळे भेटलं, अशा प्रकारचा प्रश्न विश्वामित्रांना प्रभू रामचंद्रांनी विचारलेला आहे. अगस्तीच्या आश्रमाचे ताटकावसे वनवासे घेऊन दोघा पुत्रांचे ते परदेशे विचारत. आणि त्यावेळेस असणार अगस्त्य ऋषी असणारे या वनामध्ये असणार त्यांचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये असणार ते सेवा करत होते. त्या आश्रमाच्या शेजारीच असणारी ही ताटिका नावाची राक्षसनी पहिले राहत होती, अशा प्रकारचं ग्रंथ सांगतात. ते नागायुत निज शक्ती त्या बळाचे अग्निमस्ते तेने बळे ते दुर्मते अगस्ती प्रत्येक छेडून गेले. आणि त्या ठिकाणावर असणार हे सर्व ह्यांचे जे काही आहे यांचे 2 मुलं असणारे होते आणि हे दोघं नवरा बायको ताटिका आणि तिचे जे ताटिका आणि तिचे 2 मुलं त्या ठिकाणी राहत होते आणि हिच्यामध्ये असणार 10,000 हत्तीचं बळ असणार त्या ठिकाणी होतं, 1000 नागाची शक्ती असणारी हिच्याकडे होती. त्यामुळं असणार त्या ठिकाणी जे ऋषी होते त्या ऋषींना त्रास द्यायचं काम असणारे हे मिळून करू लागले. सकाळी जायचं काहीतरी त्या ऋषीचं चोरून आणायचं, त्या ऋषींचे फळ खायचे, त्यांच्या होम हवनामध्ये पाणी टाकायचं, अशा प्रकारचे दुष्कृत्य असणारे त्या ऋषींसोबत असणारे ते करू लागले. पुत्रान समवेत आपण विक्राळ करून या वदना अगस्ते सच्छळिता जाण तिने दारोन शाप दिला. आणि त्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमावर जायचं, उगाच मोठं तोंड करायचं, क्या करून त्यांच्याकडे हसायचं, त्यांना वाकडं दाखवायचं, असे कृत्य असणारे त्या ठिकाणी त्या अगस्त्य ऋषींसोबत ती असणारे ताटिका नावाची राक्षसनी करू लागलेली होती. त्यावेळेस असणारा त्या ऋषीनं काय केलं, विक्राळ करून वदनासे जे तो मज छेडू आलेसे ते तो सपुत्र राक्षसे विक्राळ द्यासे विटंक त्या होते. ठिकाणी असणारा अगस्त्य ऋषींना राग आलेला आहे
की असणारं मी काही न करता असणारे परत परत येऊन मला त्रास देऊ लागलेले आहे. मग त्यामुळं असणारं तोंड मोठं करून माझ्याकडे असणारं वाकडं दाखवू लागलेले आहे. म्हणून ऋषीने असणारं त्या यक्षिणीला त्या ताटिकेला असणारा श्राप दिलेला होता की तू आणि तुझे दोन्ही पुत्र या जंगलात असणारे मोठे राक्षस बनून राहतात, अकराळ विक्राळ तोंडाची राक्षसनी तू होशील, अशा प्रकारचा श्राप असणारा तिला आणि तिच्या मुलाला त्या ठिकाणी त्या आश्रमाने ऋषीने दिलेला होता. हे अगस्ती शापदग्ध राक्षसी अति विरुद्ध प्राणे गणा करी बाद मार्ग निरोधक केला असे. आणि त्यामुळे असणारा तवापासून त्या ऋषीला श्राप दिल्यापासून यांनी असणारा राक्षसनीचं रूप धारण केलेलं आहे. आणि राक्षसनीचं रूप धारण केल्याबरोबर असणार ते त्या काळापासून आतापर्यंत या जंगलामधून कुणाला जाऊही देत नाहीत आणि येऊनही देत नाहीत. जर कुणी चुकून जरी या जंगलामध्ये घुसला तरी त्याचा नाश असणारा ही ताटिका आणि तिचं मुलं या ठिकाणी करतात. जे मार्गे असे ते राक्षसे ते मार्गे जाता नाही आम्हासे ऐसे ऐकता ऋषी वाक्यासे हसे रामासे पयाले. आणि ज्या जंगलामध्ये असणारा मोठमोठे राक्षस आहेत त्या रस्त्यानं आम्ही कशाला जाऊ, कशाला आपलं भिवून राहिलेलं बरं, अशा प्रकारे विश्वामित्र ऋषी बोलले. तसं बोलल्याबरोबर प्रभू रामचंद्र असणारे हसू लागलेले आहे. स्त्री व्यक्ती ताटिका भेने जे करावे पलायन ते तुमच्या यागे संरक्षण हे व्यापन करावे. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत की जर एका स्त्रीला जर घ्यायची पाळी येत असेल तर आपला यज्ञ असणारा कसा सिद्धी जाणार आहे, अशा प्रकारचं बोलून हसू लागलेले आहे. आज्ञादेशे स्वामीनाथा राक्षसे वदेन मी आता ऐसे विश्वामित्रे ऐकता उल्हासे तत्वता लिंगी. आणि प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत गुरु तुम्ही फक्त एकदा मला सांगा किंवा एकदा मला आज्ञा द्या, आत्ता जातो आणि त्या राक्षसनीचा मी वध करतो, अशा प्रकारचं बोलणं प्रभू रामचंद्राचं ऐकल्याबरोबर त्या विश्वामित्र ऋषींना आनंद वाटलेला आहे. तुझा पाहावया पुरुषार्थ म्या सुचीला मार्ग भयार्थ तव तू निजडा रघुनाथ निर्भयार्थ निज योद्धा. आणि मी असणारा प्रभू रामचंद्र तुमच्याकडे आलोच त्या कारणामुळे होतो, कारण तुम्ही जर माझ्या सोबत असाल तर मला कोणालाही भ्यायची गरज नाही. सर्व काही जे माझे संकट येणार आहे ते निवारायला तुम्ही सिद्ध आहात, अशा प्रकारचं विश्वामित्र ऋषी बोलतो. इसे मारावे रघुनाथा त्रे मारू नये शास्त्रार्था दुष्ट दमनी हे वाक्यव्रता इसे सर्वथा मारावे. आणि शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे प्रभू रामचंद्र की स्त्रीचा वध असणारा मनुष्याने करू नये, परंतु ही काही स्त्री नाही, ही राक्षसनी आहे. सर्व आपलं जे काही धर्म आहे या धर्माला दूषण लावणारी अशा प्रकारची ही स्त्री आहे. हिचा वध केल्यानं कसल्याही प्रकारचं पाप आपल्याला लागणार नाही किंवा कोणतीही बाधा आपल्याला होणार नाही, त्यामुळे बिनधास्त तुम्ही हिला मारा, अशा प्रकारे असणारा विश्वामित्र ऋषी बोलतो. स्वामी करुणे गुरु अवज्ञा हे सकळ शास्त्र प्रतिज्ञा वशिष्ठ दशरथांची आज्ञा तुझी अवज्ञा न करावी. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत की माझ्यासाठी असणारा दशरथ राजा वशिष्ठ गुरु किंवा असणारे विश्वामित्र ऋषी तुमची जी आज्ञा आहे ती असणारी प्राणापेक्षा सुद्धा असणारी प्यारी मला आहे. तुमची आज्ञेचं पालन असणारं मी निश्चितच करणार, मी या राक्षसनीचा वध निश्चितच करणार, असं प्रभू रामचंद्र बोलतात. सकळ शास्त्रार्थ आपण गुरु चरणा येते शरण गुरुच्या पार महिमान अन्यथा कोण करू शके. सर्व असणारे शस्त्रास्त्र सुद्धा असणारे गुरुला शरण जातात, त्यामुळे असणारं तुमच्या आज्ञेची अवहेलना मी कवाच करू शकत नाही. तुम्ही मला आज्ञा दिलेली आहे की त्या राक्षसनीला मार, तर मी त्या आज्ञेचं निश्चितच पालन करणार आहे. गुरुपेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कोणीही नाही, असं प्रभू रामचंद्र बोलतात. ऐसे बोलो निरघुनंदना नमो नियास गुरुचरणा चाप सज्जोनिया जाण साठो पेठान मांडिले. आणि अशा प्रकारे आपल्या गुरुला बोललेले आहेत. गुरुची आज्ञा घेऊन असणारं एक पाय मागे ठेवलेला आहे, एक पाय पुढे ठेवून असणारा, हातामध्ये बाण सज्ज करून असणारे प्रभू रामचंद्र त्या राक्षसनीला मारण्यासाठी सज्ज झालेले आहे. ते काळे श्रीराम स्वरूप पाहता काळाची सुटे कंप वीर्य धैर्याचा साठोप परम प्रताप युद्धाचा. आणि त्या ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने एक पाय मागे एक पाय पुढे ठेवलेला आहे, आपला धनुष्य बाण सज्ज केलेला आहे, भात्यातील एक बाण घेऊन असणारा त्या धनुष्याला जोडलेला आहे, त्यावेळेस असणारा अकराळ विक्राळ अशा प्रकारचं रूप प्रभू रामचंद्राचं दिसू लागलेलं आहे. अतिशय तेजस्वी अशा प्रकारचं रूप त्यांचं दिसू लागलं. करिता धनुष्य टनत्कार दुमदुमिले मेरू मांदार
खळबळले सप्तसागर पाताळी विकार खळबळले. आणि ज्या वेळेस धनुष्याला बाण लावण्यासाठी त्यांनी दोरी ओढलेली आहे त्या दोरीचा कर्र कर्र अशा प्रकारचा आवाज आलेला आहे. त्या आवाजानं असणारे गिरिकंदर सुद्धा दुमदुमून गेलेले आहेत. समुद्राचं पाणी सुद्धा असणारा हलू लागलेला आहे असा आवाज त्यांच्या बाणाचा झालेला आहे. धनुष्य नादे कापे सृष्टी न्याहा उठला वैकुंठे ध्याने दचकला दुर्जटे हडबड मोठे सुरवरा. आणि जिकडे तिकडे असणारे हडबड झालेले आहे. स्वर्गामध्ये सुद्धा असणार हादरा बसलेला आहे. अशा प्रकारचा टनात्कार त्यांच्या बाणाने केलेला आहे असं ग्रंथ करते. नादे कोंदले अंबर दिशा झाल्या नादाकार तेरे ताटिकेचे जिवार कापे थरथरास नादे. आणि ज्या वेळेस बाण लावलेला आहे त्याच्या आवाजाने असणारा जिकडे तिकडे असणारा दुमदुमून गेलेला आहे. तोच आवाज असणारा ताटिकेच्या सुद्धा कानावर पडलेला आहे. आणि तो आवाज कानावर पडल्याबरोबर दचकून असणारे त्या ठिकाणी ताटिका उठून बसलेली आहे. तेने गजबजून उठे दोघे कुमार देखे दृष्टी गिळावया वळी चाटे सक्रोध उठे साटोपे. आणि असणारा त्या आवाजानं उठलेली आहे. जिबाळ्या चाटू लागलेले आहे. आपले मुलं कुठे ते बघू लागलेले आहे. आता कुणीतरी आपल्याला शिकार आले अशा प्रकारचा विचार त्या ताटिकेच्या मनामध्ये आलेला आहे. विकट देवोनी आक विक्राळ पसरोनी मुख दाविन्नले श्रीरामा सन्मुख येरुतो निशंक तद्वदाते. आणि त्या ठिकाणी ज्या दिशेने असणारा आवाज आलेला आहे त्या दिशेने आलेले आहे. आणि प्रभू रामचंद्राला पाहून असणार तिनं तोंड मोठं केलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांना घेण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या दिशेने धावू लागलेली आहे. श्रीराम म्हणे लक्ष्मणा पाहे भ्यासूर राक्षसी पूर्णा देखता प्राणी सांडिते प्राणा इज समोर कोणा न राहावे. आणि तिचं रूप बघितल्याच्या नंतर असणारा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणू लागलेले आहेत, हे लक्ष्मणा बघ किती असणारे अकराळ विक्राळ दिसू लागलेले आहे. अरे हिच्याकडे बघितल्याच्या नंतर असणारा मनुष्य तर जाग्यावरच आपला जीव सोडेल अशा प्रकारची तरी दिसू लागलेली आहे असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलतात. आता पाहे माझे विंदान हस्त लागवे अनुसंधान एके गायी घेईन प्राण मनोनी बाण सोडिला. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत लक्ष्मणजीला, आता बघ माझ्या हाताचे जादू एका बाणामध्ये असणाऱ्या या ठिकाणी तिचा मी वध करून टाकतो असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला बोलतात. कानाडे ओढे तापन आकर्षिला ताटिकेचा प्राण हृदये आदळला बाण जिवारे पूर्ण भेदला. आणि अशा प्रकारचं बोलून असणारा त्यांनी बाण सज्ज करून असणारा त्या ताटिकेच्या दिशेनं बाण सोडलेला आहे. आणि बाण सोडल्याबरोबर असणारा तो बाण जाऊन त्या ताटिकेच्या हृदयामध्ये घुसलेला आहे. आणि जाग्यावरच तिचा प्राण असणारा त्या ठिकाणी गेलेला आहे. बाणाच्या सबळ मेळे ताटिका देवोन्या रोळे नेटे आदळली भूतळे न्या पाताळे उठिला. आणि ज्या वेळेस तो बाण तिला लागलेला आहे ती असणारे मोठ्यानं असणारे पृथ्वीवर आदळलेले आहे. ज्या वेळेस ती असणारे पृथ्वीवर आदळले त्यावेळेस पाताळात सुद्धा भूकंप आलेला आहे. अशा प्रकारचं असणारे तिची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. ताटिकेचे निज शरीर भारे दुमदुमिले गिरिकंदरे डळमळले मेरू शिखरे भय वनचरे मूर्छागत. आणि ती ज्या वेळेस असणाऱ्या पृथ्वीवर आदळलेली आहे ती किती अकराळ विक्राळ असतो याचा विचार करा. ती ज्या वेळेस पृथ्वीवर आदळली त्यावेळेस सर्व वनचर प्राणी सुद्धा असणारे त्या ठिकाणावर पळू लागलेले आहेत. अशा प्रकारचा मोठा आवाज असणारा त्या ठिकाणी झालेला आहे. तळे पाषाण झाले रांगोळे वृक्ष पडले समूळे पक्षे भ्रमते अंतराळे बैसले टाळे दिग्गजांचे. आणि ज्या वेळेस ती असणारे पृथ्वीवर पडलेली आहे त्यावेळेस मोठमोठे दगड जे तिच्या अंगाखाली आलेले होते त्याचं सुद्धा असणारं पीठ झालेलं आहे. एवढ्या मोठ्या असणारं जोरानं असणारं ती पृथ्वीवर पडलेली आहे. सर्व त्या जंगलातील पक्षी उडून असणारे आकाशामध्ये फिरू लागलेले आहेत. आपल्यावर काहीतरी संकट आलं की काय असं त्या पक्ष्यांना वाटू लागलेलं आहे. असा मोठा आवाज असणारा तिच्या खाली पडण्यानं झालेला आहे. ताटिका पाते भूकंप होत समुद्र जळ उचंबळत नर नारी हा भूत असुर कापात थरथरा. आणि सर्व असुर सुद्धा त्या आवाजाने थरथर थरथर कापू लागलेले आहेत. समुद्राचं पाणी सुद्धा समुद्राच्या लाटा असणाऱ्या दुपटीनं वाढलेल्या आहेत. सर्व पाणी समुद्राचं खवळलेलं आहे. अशा प्रकारचे अकराळ विक्राळ असणारे ते ताटिका होते असं ग्रंथ करते. तिचे छेदिले त्रिविध ताप छेदिले संकल्प विकल्प छेदो आणि पुण्य पाप
निर्विकल्प मारले. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांना तिच्यावर बाण सोडलेला आहे त्यावेळेस असणारा मुक्त तिला केलेला आहे. सर्व विकल्पातून असणारे तिला मुक्त केलेलं आहे. या जन्म मरणाच्या फेऱ्यातून असणारा मुक्त केलेला आहे. सर्व जे काही शाप होता त्या शापापासून असणारा प्रभू रामचंद्राच्या बाणाने ती मुक्त झालेली आहे असं ग्रंथ करतात. छेदिला देहेसी अभिमान जीवपणेसी जीवबंधन समूळ छेदो निमित्तपण ताटिका संपूर्ण मारिली. आणि तिच्यातील सर्व मीपणा असणारा सर्व काही गर्व जो आहे त्या असणारा ताकदीचा जो गर्व होता तो गर्व असणारा सर्वांचा हरण प्रभू रामचंद्राच्या बाणाने त्या ठिकाणी केलेला आहे आणि तिला मुक्ती प्रदान करून दिलेली आहे. ताटिका पडताची सृष्टी देवांची कोट्यानुकोटे विमाने दाटली दाटे पुष्पवृष्टी ते केले. आणि ज्यावेळेस असणारा ताटिकाचा वध प्रभू रामचंद्राने केलेला आहे कारण श्री गणेश असणारा या ताटिकेपासून प्रभू रामचंद्रांचा झालेला आहे. आणि त्यावेळेस असणारे सर्व जे देवदेवता होते त्या देवदेवता असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा विजय झाल्यामुळे त्या ठिकाणी आकाशातून असणारे पुष्प वर्षाव असणाऱ्या प्रभू रामचंद्रावर करण्यासाठी त्यांची विमानं दाटलेली आहेत आणि सर्वजण प्रभू रामचंद्राच्या नावाचा गजर करू लागले. निशाने त्राटले सुरवरे शंख दुदुंबे निशान बेरे गगन गरजे जे जे कारे कीर्ती सुरवरे वाणिजे. आणि सर्व गगनामध्ये असणारा प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार असणारा त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे आणि सर्वजण असणारे प्रभू रामचंद्राचं कौतुक करू लागलेले आहेत. योगी छेदे निज कल्पना तेने सुख होय जीवा मना ताटिका निर्दाळिताची जाना सुख त्रिभुवना श्रीरामे. आणि ताटिकेचा वध केल्याबरोबर असणारा की त्रिभुवनामध्ये असणारा सर्व देवांना आनंद झालेला आहे कारण प्रभू रामचंद्रांनी अवतारच सर्व राक्षस कुळाचा नाश करण्यासाठी घेतलेला होता आणि सुरुवात असणारी ताटिकेपासून केलेली होती म्हणून आता कुठंतरी सुरुवात झालेली आहे म्हणून सर्व देवांना आनंद वाटत लागलेला आहे. भक्त निर्दाळी आशंका तिने तो पावने निजात्म सुखा देवे वदिताची ताटिका सकळ लोकालाद. आणि जशा प्रकारे भक्ताचं निरसन असणारा भगवंत करून टाकतो किंवा त्याचे सर्व काही संकट हरण्याचं काम असणारा भगवंत करतो तसंच प्रभू रामचंद्रांनी सर्व देवांचं जे संकट असणारे हे राक्षस कुळामुळे आलेलं होतं ते तारण्यासाठी असणारा श्री गणेश केलेला आहे म्हणून सर्व देवांना आनंद वाटत आहे. विश्वामित्राचे निज गुणा अमरेंद्र वाणी आपण तुझे निधर्मे जाण दुष्ट निर्दळन श्रीरामे. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना विश्वामित्र म्हणू लागलेले आहेत की तुमच्यामुळेच असणारा सर्व राक्षसांचा वध या ठिकाणी होणार आहे सर्व राक्षस कुळाचा घात तुमच्यामुळे होणार आहे असं विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना बोलू लागले. ताटिका वदिले तात्काळे कौशिकनाचे आनंद मेळे श्रीरामा ते जीवे ओवाळे पिटिले टाळे ऋषी वृंदे. आणि सर्व ऋषी असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या नावाने गजर करून त्यांच्या नावाने टाळ्या वाजवू लागलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राचं कौतुक असणारे त्या ठिकाणी विश्वामित्र ऋषी किंवा सर्व जे गुरुगोरे आहेत ते असणारे करू लागलेले आहेत. इंद्र सांगे विश्वामित्रासे अस्त्र विद्या द्यावे श्रीरामासे हा साह्य सूर कार्यासे तुमच्याही यागाचे सिद्धार्थ. त्यावेळेस इंद्रदेव असणारे विश्वामित्र ऋषींना बोलू लागलेले आहेत की लवकरात लवकर असणारे अस्त्रविद्या असणारे शस्त्रविद्या त्यांना तुम्ही द्या आणि ती जर तुम्ही त्यांना लवकरात लवकर दिली तर तुमचा असणारा जो यज्ञाचं कार्य आहे तुमचा यज्ञ जो पूर्णत्वास जाईल का नाही याची भीती तुम्हाला वाटत आहे. कसल्याही प्रकारचं संकट असणारे हे प्रभू रामचंद्र तुमच्या असणाऱ्या यज्ञावर येऊ देणार नाहीत म्हणून तुम्ही त्यांना सर्व विद्या असणारा आधीच प्रदान करा असं इंद्रदेव असणारे विश्वामित्र ऋषींना बोलू लागले. श्रीरामा सारिके पात्र यासे सांगावे सच्छात्र विद्या सांगावे सवेद मंत्र तुवा विश्वामित्र गुरुवर्या. आणि गुरुवर्या तुम्ही असणार जेवढं ज्ञान त्या प्रभू रामचंद्रांना तुम्हाला देता येते तेवढं ज्ञान असणारा प्रभू रामचंद्राला द्या. कसलंच असणार तिळ मात्र सुद्धा असणाऱ्या एखाद्या गोष्टीचा संकोच तुम्ही करू नका. काही जेवढं तुम्हाला येते तेवढं त्यांना शिकवा अशी विनंती असणारे इंद्रदेव करू लागलेले आहेत. ऐकून देवांचे वचन विश्वामित्र संतोषवन श्रीरामा दयालिंगन करी निंबलोन सर्वस्वे. आणि अशा प्रकारचं बोलणं सर्व देवांचं ऐकल्याबरोबर असणारा विश्वामित्र ऋषींना आनंद वाटू लागलेला आहे कारण आपल्या शिष्याचं असणारं कौतुक सर्व देवगण करू लागलेले आहेत. त्यामुळे असणारं लिंबू त्यांच्यावरून उतरून टाकलेलं आहे किंवा त्यांचे जे काही नजर काढायचं काम आहे त्या ठिकाणी ते असणाऱ्या विश्वामित्र ऋषीने केलेलं आहे. तो म्हणे ताटिका वदिता येत सुरवरा सुख झाले अपरिमित
मार्गस्था मार्ग निर्मुक्त हा प्रताप समर्थ श्रीरामाचा. आणि हा प्रभू रामचंद्र तुमचा एवढा मोठा प्रताप असणारा या ठिकाणी तुम्ही केलेला आहे की त्या राक्षसनीला मारून देव सुद्धा खुश झालेले आहेत. परंतु आतापासून असणारे हे काही आमच्यासारखे शिष्य गुरु असणारे त्या जंगलामधून वागायचे बंद झाले होते, त्यांचा रस्ता असणारा मोकळा झालेला आहे. हे जंगल जे आहे हे प्राण्यांसाठी असणारं खुलं झालेलं आहे. आजपर्यंत या जंगलात कुणी येत नव्हतं, परंतु हे ओस पडलेलं जंगल आता असणारं हरभरं होणार आहे. हे तुमच्यामुळेच होणार आहे असं असणारा विश्वामित्र ऋषी. हे रघुनाथाचे प्रथम चरित्र लोकत्रये अतिविख्यात पुढारी कथा परमात्यद्भुत श्रुती सावध चित्त परिसावे. आणि हे असणारे सर्वात पहिलं असणारं जे काही युद्ध आहे हे प्रभू रामचंद्राचं आजच्या अध्यायामध्ये झालेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा याच्यापेक्षा हे गोड गोड अशा प्रकारच्या कथा असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी केलेल्या आहेत. आणि त्या कथा सुद्धा तुम्ही तेवढ्याच आवडीनं ऐकायला या असं ग्रंथ करते. जे कथेचे अवधाने जन्म मरणांचे उठे धरणे विषयांचे खत फाडणे गुढी उभवणे वैकुंठी. आणि हे जर तुम्ही कथा असणारी एकाग्र चित्तानं मन देऊन जर ऐकली तर तुमच्या सर्व पापाच्या राशी नाहीशा होणार आहे. तुम्ही वैकुंठामध्ये जाऊन गुढी उभारण्याची क्षमता असणारी या कथेमध्ये आहे. आणि जर तुम्ही तेवढं मन लावून ही कथा ऐकली तरच तेवढं पुण्य तुम्हाला भेटणार आहे असं ग्रंथ. वैकुंठीचे मुक्त वासे तेही येते राम कथेसे कथेची महिमा हे ऐसे कथा सर्वांचे प्रिय कर. आणि ही कथा एवढी असणारी श्रेष्ठ आहे की वैकुंठीचे देव सुद्धा असणारे ही कथा ऐकण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि ही कथा ऐकतात. एवढी पावन अशा प्रकारची ही कथा आहे. तुम्ही मन लावून ही कथा ऐका असं ग्रंथ करते. एका जनार्दना शरण झाले ताटिका निर्दळन पुढे धनुर्विद्यास्त्र ग्रहण यज्ञ संरक्षण ऋषींचे. आणि असणारा आजच्या अध्यायामध्ये प्रभू रामचंद्राच्या हाताने असणारा त्या ताटिकेचा वध झालेला आहे. पुढे असणारा धनुर्विद्या जी आहे ती असणारे विश्वामित्र ऋषी प्रभू रामचंद्रांना शिकवणार आहे. आणि त्यांचा जो यज्ञ आहे विश्वामित्र ऋषींचा तो सुद्धा असणारा पूर्ण करणार आहे. अशा प्रकारची कथा असणारे पुढच्या अध्यायामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. अशा प्रकारचे एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. स्वस्ती श्री भावात रामायणे बालकांडे कार्तिकाय ताटिका निर्दळन नाम पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव